नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळेजण. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती ऐकून तुम्हाला अक्षरशः ते खोटं वाटेल. तर झालं असं की ऑफिसमधून आज मी जेव्हा घरी गेलो त्यावेळेस प्रियंकाने हा सगळा घाट घातला होता. तो पण स्पेशली माझ्यासाठी बरं का. काय होतं ना, पावसाळा सुरू झाला की मला सतत काही ना काहीतरी खमंग खावंसं वाटत असतं. आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे बनणाऱ्या कापण्या ह्या माझ्या ऑल टाईम फेवरेट. आणि त्या मला 2-3 दिवस झालं खाण्याचं क्रेविंग होत होतं. पण सध्या मम्मी घरी नाही आहे, त्यामुळे प्रियंकावरती कामाचा लोड पडू नये त्यामुळे तिला मी ते सांगितलं नव्हतं. पण मी आज घरी गेलो आणि चक्क सरप्राईजच झालो. अक्षरशः तिने माझ्या मनातली गोष्ट ओळखली होती. मग काय, मी भलताच खुश झालो. मस्त फ्रेश होऊन सगळ्यात पहिले तर देवाला दिवा लावला आणि देवाचे मनापासून आभार मानले, कारण एवढी मनकवडी बायको त्यानं मला दिली आहे म्हटलं नशीबच म्हणावं लागेल नाही का. त्यानंतर ही चार्वीची डेली ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे तिला जर मी पैसे द्यायला विसरलो ना कधी, तर ती स्वतःच माझ्या पाकिटातले पैसे घेते आणि असतील नसतील तेवढे सगळे सुट्टे पैसे तिच्या पिगी बँकमध्ये टाकते. आता हे पैसे ती तिच्या फ्युचरसाठी सेव्ह करते की आमच्या, हे तिलाच माहिती. आमचा हा सगळा उद्योग होईपर्यंत प्रियंकाचा पहिला घाणा तळून झाला होता. त्यामुळे सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य दाखवला. आणि देवानंतर जर दुसरी कोण मानकरी असेल ना, तर ती आहे आमची ही कडक लक्ष्मी. तिलासुद्धा कापण्या प्रचंड आवडतात. पट्टीने अर्धी कापणी खाल्ली आणि अर्धी कापणी मला चारली आणि बापावरचं प्रेम व्यक्त केलं. आता तुम्हीच मला सांगा, एवढी मनकवडी बायको भेटल्यावर मी का नाही म्हणायचं की अशी बायको भेटायला नशीब लागतं.